अगर आप टेस्ट के हिसाब से पढ़ते हैं तो जब भी आपकी स्टडी हो जाती है, बाद में आपको कोई बैकलॉग ही नहीं बचता है। जब कोई नया स्टूडेंट सब्जेक्टिव बैकग्राउंड से है और अपनी ऑब्जेक्टिव बिल्कुल परेशान हो जाता है उसमें, तो अब जो भी एग्ज़ाम देने जाते हैं अगर कभी भी हमें हिम्मत नहीं आनी चाहिए। अगर आप 11th के फर्स्ट डे से पढ़ रहे हैं, कंसिस्टेंटली पढ़िए। अगर आप 14 घंटे पढ़िए एवरीडे, और आप आपके गोल को अचीव कर सकते हैं। टीचर्स का सपोर्ट, यहाँ पर डाउट सेशंस भी होते थे और मैं ये डाउट सेशंस भी अटेंड किया करती थी। जो कामयाब होना चाहते खड़े हो जाए। जोरदार ताली है, स्टैंडिंग ओवेशन टू दिस गाय, इसकी हिम्मत के लिए, इसके जज्बे के लिए, इसके हर अच्छे उस सोच के लिए कि साल गया तो चलेगा बट एम्स मिलना चाहिए, ये उसका एम था। गॉड ब्लेस यू पेरकर, एंड डोंट वरी, दुनिया बहुत छोटी है ना, और हमारा काम बहुत बड़ा है, हम करते रहेंगे और ऊपर वाले के घर देर होता अंधेर में। प्लीज बी सीटेड। अब तो बचा नहीं है मेरे पास कुछ भी शेष, पर जो कहूंगा वो रहेगा, वो रहेगा, वो रहेगा। आप पूरा मंच देख रहे होंगे, मैंने मंच पर आप सबको पहचान चुके होंगे। एक पहचान आपकी अभी बाकी है, एक पहचान अभी बाकी है। इन्स्पायरेशन कशाला म्हणतात, हे प्रोग्राम काऊन व्हायला पाहिजे, या प्रोग्रामची आवश्यकता काय आहे, इथे का 3 तास घालायचे आणि आजचा क्लास ऑफ करायचा, काहीतरी मुद्दा असेल ना, काहीतरी मुद्दा असेल की उराशी एवढं बाळगून घ्यायचं की झेपवणाऱ्या पंखांना क्षितिज नसते, त्यांना फक्त उंच उंच आकाशाची ओढ असते, आणि त्या उंच आकाशात उडत असताना जसं आपण भरारी घेतो, ते भरारी घेणारे पंख अगदी कलरफुल असले पाहिजे। त्यासाठी आपल्याला शिक्षक, त्यासाठी आपल्याला पालक हे सगळे मदत करतात। आता पालकांच्या मदतीची परिसीमा दाखवतो तुम्हाला। आप चौक जाएंगे, मेरे को बोलना नहीं पड़ेगा आप ताली बजाइए, बिल्कुल मत बजाना, मैं नहीं बोलूंगा, आपको लगा तो आपने बजाना, इतनी बजाना जितनी बजाना आपकी मर्जी से बजाना। अभी यहाँ पर मंच पर सारे लोग हो गए, ये तो मेरे सब आशीर्जन्य सम्माननीय प्राध्यापक गण हैं, इनको तो आप सबने हमने चर्चा में लिया, इनके लिए तो आप महफिल सजी है, बराबर है। और मैडम आपका तो क्या कहना, आपके शेड्यूल में से टाइम निकलना, मुझे पता है आज डॉक्टर सब दे सकता है, बिना पेशेंट हुए किसी को टाइम नहीं दे सकता, एम आई राइट। डॉक्टर का टाइम लेना तो पेशेंट बनना पड़ता है, बट मैडम ने हमारी विनती का मान रखा, यहाँ आए, एंड आई नो शी इज अ लेडी विथ फायर, आई मीन टू से उनके अंदर एक जज्बा है, और उस जज्बे को देखकर मैं भी बहुत इंस्पायर होता हूँ मैडम, और उसी इंस्पायरेशन से शायद इतने बच्चों का कार्य अपने हाथ से अच्छा हो, यही आशा रखता। बट अभी सिर्फ एक कपल भाव बैठा है, मॅचिंग किती छान दिसते, अगदी पिवळ्या रंगामध्ये सोनेरी किरणासारखे प्रफुल्लित असे पालक दिसत आहेत, ते आहेत मिस्टर अँड मिसेस मुन्ने माणिक। यांच्यासाठी काय विशेष आहे, बहुत से लोग जानते होंगे मिस्टर एंड मिसेस मुन्ने माणिक। ये मैडम हम पहले थे, मैं परिचय दे सकता हूं आपका, आपको पूरा सम्मान के साथ जो हकीकत है वो बता सकता हूं। हम पहले अभी आकाशवाणी पे हैं, नारायणा जब 2007 में आया, हम थे समर्थ नगर एसटी वर्कशॉप के पीछे, नया नया था, हम भी नए थे, योगा योग से मैं तो पहले दिन से था। तो एक ने मुझे सवाल भी किया की हे बाहेरचे जाऊचे काही खरं नाही, तुझं आयुष्य पूर्ण बाकी आहे, काय यांच्या नादीत पडतो। तो मैं बहुत सीनियर प्राध्यापक थे केमिस्ट्री के, अब नहीं है, चल बसे। आदर्श थे,
पर उनको मैंने जवाब ये दिया था, मैं तो बहुत यंग था और क्या कहते हैं उसको, नया नया था। मैंने उनको एक ही जवाब दिया, जहां पेट बना के भेजता है ना ऊपर वाला, तो इंतजाम करके भेजता सर, तो मैं चिंता नहीं करता, ये नारायणा रहे ना रहे, मेरा काम चलेगा। क्यों? क्योंकि ये पेट ऊपर वाले ने बनाया, तो इंतजाम भी वही करता। चिंता की बात नहीं। मैं आज भी हर रात जिस दिन नारायणा से निकलता हूं, तो मैं सोच के निकलता हूं कि यहाँ मेरी आखिरी रात है, पर दूसरे दिन सुबह सबसे पहले जब आता हूं तो ये सोच के कदम रखता हूं कि मुझे आज का दिन यहाँ इनके हक में मुबारक बनाना है। तो कहने का मेरा तात्पर्य है, जब हम वहां पर थे तो एक सरदार जी थे, बरोबर है, कैनॉटला राहायचे, एक सरदार जी होते, कैनॉटला राहत होते, आता ही रहता है। उनका बच्चा पढ़ता था और ये मम्मी मेरी वहां पर घर काम करते थे, बरोबर। त्यांच्या घरी ह्या काम करायच्या। आता मोठ्या लोकांच्या मोठी गोष्ट असते, त्यांच्या व्यवस्थित आचरण असतं। त्या जेव्हा मार्केटला निघायच्या कारमध्ये यांना सोबत घेऊन चलायच्या, कुठेही शॉपिंग करताय काय करताय या सोबत असायच्या त्यांच्या। तर यांच्या मॅडम आणि या, तर त्या मॅडम कधी अधून मधून मुलासाठी नारायणाला येत होते। या आपल्या बाहेर बसून ते आमच्याशी भेटायचे, हे आपल्या बाहेर बसायचे, त्यांचं भेटणं झालं की त्यांच्या सोबत निघायचे। एक दिवस यांच्यामध्ये, हे राहतात मुकुंदवाडीला, बरोबर है, ध्यान से सुनना बेटा, बहुत काम की बात है, खंत नहीं होना चाहिए। कितने बच्चे सीबीएसई के हैं यहाँ पर? एसएससी बोर्ड के कितने खड़े रह जाओ, खड़े रह जाओ। एसएससी बोर्ड, स्टेट बोर्ड कितने? ये बच्चे सब स्टेट बोर्ड के, ध्यान में ले लो। 10वीं की स्टेट बोर्ड, 10वीं स्टेट बोर्ड, ये 10वीं स्टेट बोर्ड के विद्यार्थी है। ये 10वीं स्टेट बोर्ड के हैं। नाही सर, आम्ही मराठी, अच्छा मराठी मीडियमची किती? सेमी किंवा मराठी? सेमी किंवा मराठी? बाकी खड़े रहे, बाकी बैठ जाए। सेमी या मराठी? जोरदार तालियां। सर काय सर, माझा मुलगा ना सेमी मधून आला, मराठी मधून आला। अरे हे बघा, जिवंत उदाहरण आहे आपल्याकडे, म्हणून हा कार्यक्रम लागतो। कशासाठी लागतो? म्हणून हा कार्यक्रम लागतो। फक्त ऐकणारे विद्यार्थी बनून चलायचं। पालकांनी सांगितलं, विजेताच्या पप्पाने, मैं जितनी बात कहता हूं उतनी बातें आज के इसमें आई। जो मीटिंग में थे, कितने लोग मीटिंग में थे संडे को? कितने लोग थे? मैंने सुबह 24 घंटे का फॉर्मूला बताया था, उसमें 20 मिनट मेडिटेशन की बात की थी। सुबह 5 मिनट के बाद जगना नहीं, सोना नहीं, 10 के बाद जगना नहीं, विजेता 10ला झोपायची, बरोबर है। 10 के बाद जगना नहीं, 5 के बाद सोना नहीं, 5 के बाद आराम इज इक्वल टू, यू नो वेरी वेल, अब वो कर लो, बराबर है। और 20 मिनट मैडम ने कहा मेडिटेशन, शी इज अ डॉक्टर, शी इज अ स्पिरिचुअल एनालाइजर, एंड इट इज वेरी इंपॉर्टेंट, it is very important that we devote 20 minutes every day for just concentrating our mind and our soul and what she has expressed. वीडियो नहीं देखना, बहुत बार बोलता हूँ, बच्चे सुनते नहीं, बड़े बड़े फोन लेते हैं। कल मेरा बेटा भी मजबूरी में संडे के दिन मैंने फोन बदला, वो बोलता है नहीं आईफोन लेना, नहीं तो सैमसंग का 24 कुछ तो भी आया वाला है, वही लेने का है तुमको। और मैंने उसकी जिद को ना किया, मन दुखा कि बेटे का सुन नहीं रहा हूं। वो सोचेगा ये बाप कैसा है, ऐसा तो दिखता, पता नहीं मेरे को भी, उसको लगता है ऐसा। अब वो गलत फहमी नहीं देगा वाले जी ने, तो गरीब जैसा क्यों रहना, क्यों रहना, क्यों रहना, है ना? हम ठीक ठाक रह सकते हैं तो रहना चाहिए। तो वो मैंने उसका बात माना नहीं, और 1+ का कौन सा हफीज का क्या 12R है, शायद 12R है, बराबर है, जो कि 41,000 का फोन है।
करोगे और इतने छोटे से शहर में से सैकड़ों बच्चे एक एक साल में IIT को जाएंगे, एम्स को जाएंगे, AM को जाएंगे। ये सब पॉसिबल है, सिर्फ इच्छा शक्ति मजबूत चाहिए। ये बच्चे बैठ जाओ। थैंक यू। दिस आर फ्रॉम सेवी एंड मराठी मीडियम। आज नारायण इन्स्टिट्यूटने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि इथं जो आयोजित केलेला आहे त्या सत्कारानिमित्त नारायणाचे सर्व आणि आमचे घनिष्ठ ज्यांचे संबंध आहेत असे डॉक्टर विशाल लग्न सर, सर्व नारायणाचे टीचर्स, स्टुडंट्स आणि पालक. आज मला इथं बसल्यानंतर आठवलं की मी सुद्धा एक पालक आहे. माझी मुलगी मेडिकलला आहे, इंटर्नशिप करते आणि मुलगा हा 12thला आहे, 12वीची तयारी करतोय, JEE ॲडव्हान्सची. तसं जर बघितलं तर मी 7वीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेली मुलगी आहे. जसं सगळ्यांनी सांगितलं की आता माहिती आहे आपल्याला कॉन्व्हेंटचे, CBSE बोर्ड आहे, बाकी ICSE बोर्ड आहे, वेगळ्या वेगळ्या बोर्डचे आहेत. मी सुद्धा एक खेड्यातून आलेली मुलगी आहे. पण आपल्यामध्ये जर हार्डवर्क करण्याची तयारी असेल, आपल्यामध्ये जर सातत्य असेल, आपल्यामध्ये जर कॉन्फिडन्स असेल आणि आपल्या आयुष्यात जर एखाद्या गोष्टीचा एम असेल की मला हे साध्य करायचं आहे, तर आपल्याला कुणीही थांबवू शकत नाही. आणि यासाठीच नारायण इन्स्टिट्यूट जे आपल्याला मार्गदर्शन करत आहे आणि आपल्याला विशाल सरांच्या सारखे आणि बाकी जे टीचर्स आहेत, हे जे टीचर्स मार्गदर्शन करत आहेत त्याचा आपण कसं 100% उपयोग करून घ्यावा. आणि दुसरं जे सांगितलं की आपल्याला फक्त हार्डवर्क करून चालेल का, तर हार्डवर्क हे आपल्याला स्मार्टली करायचं. मेडिकलला एखाद्या वेळेस चालतं, पण JEE जी एक्झाम असते तिथं नुसतं हार्डवर्कवर चालत नाही. आणि तुम्हाला सांगू इच्छिते की मागच्या 25 वर्षापासून जसं माझं 12वी झालेलं आहे तसं मला आठवत नाही की मी 18 तासापेक्षा एकही मिनिट कमी झोपली असेल किंवा कमी काम केलेलं असेल. म्हणजे 18 तास जेव्हा तुम्ही काम करता किंवा अभ्यास करता तेव्हाच तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी साध्य करता. यासाठी आपल्याला खूप आयुष्याचं सॅक्रिफाईस करावं लागतं. मूव्हीज असतील, बाकीचे घरातले प्रोग्राम असतील, फंक्शन असतील, हे आपण कुठलंही डोक्यात आलं नाही पाहिजे. आपण स्टुडंट आहोत आणि आपलं साध्य एकच आहे की आपल्याला जे शिक्षकांनी शिकवलेलं आहे आणि आपल्याला जे टीचर शिकवतील त्यावर आपल्याला जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करून आपला अभ्यास कसा पूर्ण होईल. आपल्याला टीचर्स 24/7 अवेलेबल आहेत, तर टीचर्सकडून आपण जिथं ज्या सब्जेक्टमध्ये कमी आहोत ते आपल्याला कसं ते प्रॉब्लेम सॉल्व करून घेता येतील किंवा जो सब्जेक्ट समजलेला नाही आहे तो टीचर्सकडून समजून घेऊन आपण आपलं साध्य कसं कंप्लीट करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. जसं विशाल सरांनी सांगितलं की म्हणजे मोदीजींचं स्वप्न आहे की आत्तापर्यंत एम्स हे फार कमी प्रमाणात होते, पण एम्सचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही जसं आपण एक फक्त डॉक्टरच बनायचं का किंवा इंजिनियरच बनायचं का, तर तुम्ही स्टुडंट आहात ते तर बनायचंच आहे, नो डाऊट. जोपर्यंत आपण एंट्री करणार नाही, जोपर्यंत आपल्याला ॲडमिशन मिळणार नाही, तोपर्यंत आपलं साध्य होणार नाही. त्याच्यानंतरच्या बाकीच्या गोष्टी असतील. आणि यासाठी जो मला माहिती आहे, मी सुद्धा माझ्या मुलांना जसा सपोर्ट करते, इथं बघितलं की पूर्ण आई वडिलांचा जर मुलांना स्ट्रॉंग सपोर्ट असेल तर मुलं नक्कीच त्यांचं आयुष्याचं जे एम आहे ते साध्य करू शकतात. आणि मेडिकलच्या खूप सीट वाढलेल्या आहेत. आता प्रत्येक शहराला किंवा प्रत्येक जिल्ह्याला एक मेडिकल कॉलेज आहे. त्यामुळं ज्या मुलांना जे टॉपर आहेत त्यांना तर एम्स मिळेलच, पण बाकीच्यांनी सुद्धा नाराज व्हायची गरज नाही, त्यांना सुद्धा मेडिकलमध्ये ॲडमिशन मिळणार आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छिते की फक्त कुठल्याही गोष्टीमध्ये मार्क्स म्हणजे सर्व नसतं, तर आपल्याला आपलं लाईफसुद्धा बॅलन्स करता आलं पाहिजे. जर एखाद्या वेळेस मार्क्स कमी पडले तर नाराज न होता किंवा टेन्शन न घेता आपल्या आईवडिलांशी, आपल्या शिक्षकांशी शेअर करा. तुम्हाला तुमच्यामध्ये जो तो
पिरियड जातो, जेव्हा टेस्टमध्ये मार्क्स कमी पडतात, मुलं नर्वस होतात, तर त्यावेळेस आपल्याला त्या कंडिशनमधून बाहेर येता आलं पाहिजे. मी आपल्याला सांगू इच्छिते की आजकाल आपल्याला फोनवर सुद्धा मेडिटेशन आणि प्राणायामचे वेगळे वेगळे ॲप्स असतात. तर एक फक्त आणि फक्त स्वतःला 10 मिनिट जरी तुम्ही दिले की मेडिटेशनसाठी किंवा प्राणायाम फक्त शांत बसायचं, तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथं, आणि तुम्ही ज्या कुठल्या देवाला मानता, म्हणजे स्पिरिच्युअलिटी हा सुद्धा एक खूप मोठा फॅक्टर असतो. तर जर तुम्ही तुमचा जो कुठला देव असेल त्याचं जर तुम्ही नाव घेतलं आणि 10 मिनिट जर शांत बसलात तर नक्कीच तुम्हाला तुमच्या शांतता वाटेल आणि त्यातून तुम्ही बाहेर येऊ शकाल. आपण बघतोय की मुलं खूप व्यसनाधीन होत आहेत आणि नक्कीच मला इथं माहिती आहे, जे सगळे विशाल सरांच्या अंडर असतील तर तुम्हाला त्या गोष्टींची जाणीव सुद्धा होणार नाही आणि तुम्ही आता जो तुम्ही ग्राफ अचीव केलेला आहे यापेक्षा आणखी कसं करता येईल याकडे लक्ष द्या. तुम्हाला सांगते की टाइम मॅनेजमेंट स्टुडंटला करता आली पाहिजे, स्वतःची झोपही मॅनेज करता आली पाहिजे, स्वतःला जेवण्यासाठी किती वेळ द्यायचा तो सुद्धा करता आला पाहिजे. ज्या मुलांना टाइम मॅनेजमेंट जमते ते नक्कीच आयुष्यात सक्सेस होतात.